महापालिका निवडणुका 27% ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब, तर मुख्यमंत्र्यांकडून निकालाचं स्वागत. वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा. ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत. गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. कोण सोबत येत आहे, कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही. महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल. मुंबईत कोणीही एकत्र आलं तरी महायुतीचाच विजय होणार. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा. मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष नको. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना थेट सूचना. मुंबईत मराठी अमराठीवाद नाही. निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये. मुख्यमंत्री फडणवीसांचा दुबेंना सल्ला. काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे फक्त माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे. भाजप आमदार परिणय फुके यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक. फुकेंनी माफी मागावी शिवसेनेची मागणी, तर फुकेंचा बोलण्याचा अर्थ तो नव्हता. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. एखाद्या बंगल्यावर कोणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार? मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील. धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचं विधान. खालिद का शिवाजी या सिनेमावर बंदी घालण्याची हिंदू महासंघाची मागणी. शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप. चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी सेन्सॉरला पत्र. पुण्यात पोलिसांनी मुलींना विना वॉरंट अटक कशी केली? सुषमा अंधारेंचा बडे मुद्देमध्ये सवाल. गंभीर गुन्हा घडलेला नसतानाही पोलिसांनी कठोर वागणूक दिल्याचा अंधारेंचा आरोप. ओव्हल कसोटीमध्ये भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी साधली बरोबरी. भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा. मला दोघींनाही विचारायचंय. पहिल्यांदा श्वेताजी तुम्ही सांगा, नेमकं काय घडलं? तुमच्याबद्दल पोलिसांचा तुम्हाला काय अनुभव आला आणि तुमची नेमकी मागणी काय? म्यूट आहे, म्यूट. सगळं ऑलरेडी मीडियावर आम्ही लाईव्हच केलेलं आहे, आधीपासूनच सांगतोय. जे काही माझ्या मैत्रिणींसोबत घडलं, त्यांच्या घरात घुसून त्यांना घराच्या बाहेर काढलं, सिव्हिल ड्रेसमध्ये आले, पोलीस आहेत का माहित नव्हतं, नंतर सांगितलं, विचारल्यानंतर की आम्ही पोलीस आहोत. कोथरूड पोलीस स्टेशनला नेलं, त्याच्या वरच्या रूममध्ये नेलं, जिथे सीसीटीव्ही नव्हते तिथे मारहाण केली. आम्हाला खरं तर असं वाटलं होतं की ते सीसीटीव्ही आहेत आणि सीसीटीव्ही असतील तर आपल्याला ते दाखवता तरी येईल निदान की मारहाण झालीये. पण ते आता सांगतात की त्या रूममध्ये सीसीटीव्ही पण नाहीये. मग सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये तुम्ही त्या मुलींना इन्क्वायरी करायला नेलं कुठल्या तरी केसच्या संदर्भात. अशी कुठली इन्क्वायरी होती ज्यात तुम्ही विचारलं की तुमची जात कुठली? अशी कोणती इन्क्वायरी होती ज्या इन्क्वायरीचा याच्याशी काय संबंध होता? तुम्ही असं म्हणताय तुम्ही महार मांगाच्या मुली अशाच असता. ही काय इन्क्वायरी होती जेव्हा तुम्ही असं म्हणताय तुम्ही 50 मुलांसोबत झोपलात का? तुम्ही मला हे शब्द घ्यायला पण आता वाईट वाटतंय. आपण मला वाटतं जातीय उल्लेख नको करायला, कारण त्याच्यातनं बाकीच्यांच्या भावना दुखावू शकतात. आपण त्या व्यासपीठ आपण जातीवाचक म्हणूया त्याला. हा, जातीवाचक शिवीगाळ. पण सर आता ते बोललेच आहे तर मग ते सांगितलं तर पाहिजे त्याची इंटेन्सिटी. पण मलाही ते वाईट वाटतं. 4दा ते बोलायला, त्याच्यामुळे मी बोलत नाही. जातीवाचक शिवीगाळ केली, अर्वाच्य भाषेत बोललं गेलं, त्यांच्या कॅरेक्टरवर बोललं गेलं. आणि हे सगळं सर होत असताना त्या मुलींचे मोबाईल त्यांच्याकडे होते. त्या मुली कुठे ते आम्हाला माहित नाही. आता आम्ही त्यांना कॉल करतो, तिचा फोन लागत नाहीये. एका मुलीला तर त्यांनी सकाळी 11 वाजता तिच्या शाळेच्या प्रिमायसेस मधून उचललंय, जिथे काम करते ते प्रिमायसेस मधून तिला गाडीत टाकलंय आणि रात्री 11:30 वाजता तिला सोडलेलं आहे. आणि तिचा मोबाईल त्यांच्याकडे होता. तिच्या आई वडिलांनी कॉल केले, आम्ही कॉल केले, आम्हाला माहित नव्हतं ती कुठे. जेव्हा ह्या मुलींचा एकीचा कॉल त्यांनी उचलायला दिला आणि आम्हाला अंदाज आला की ती पोलिसांसोबत आहे, आम्ही पोलिसांसोबत बोलायला लागलो. तर ह्या सगळ्या घटनेनंतर आम्हाला समजलं की
ह्या मुली कुठेतरी आहेत पोलिसांसोबत, नाहीतर तेही आम्हाला माहित झालं नसतं. तर अशी कुठली चौकशी असते की जी अशा पद्धतीने केली जाते, इतक्या अमानवी पद्धतीने केली जाते. तर याचं उत्तर फक्त आम्हाला प्रशासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून ॲडव्होकेट परिक्रमाजी आहेत. परिक्रमाजी, कायद्याचं उल्लंघन पोलिसांनी कुठे कुठे केलं, टू द पॉइंट मला सांगा, कारण मग मी राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेईन त्याच्याबद्दलच्या. तर याच्यामध्ये आमची जी प्रायमरी मागणी होती की आम्हाला FIR दाखल करून हवाय, ते करण्यासाठी कुठेही चौकशी करण्याचा, प्राथमिक चौकशी करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. या कायद्याचं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचं कलम 18A या संदर्भात खूप स्पेसिफिकली क्लिअर सांगतं की तुम्हाला जर एखादी व्यक्ती, इररिस्पेक्टिव्ह ती स्त्री आहे का पुरुष आहे, जर सांगताय माझ्यासोबत जाती वर्ण हे सगळं केलं जातंय, असं जर काही असेल तर तुम्हाला इन्क्वायरी करता येत नाही, करू शकत नाही, करणं गरजेची नाही, हा मुद्दाच नाहीये. तुम्ही करू शकतच नाही असं हा कायदा सांगतो. असं असतानाही 1 तारखेला सर, जेव्हा आम्ही रात्री तिथे गेलो, कोथरूड पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा सांगितलं की आम्हाला असं तक्रार आमचं आहे, कोथरूड पोलीसवाले आम्हाला रात्री 2-2:30 वाजता आमच्या मैत्रिणींना सांगतात, आम्ही अर्ज दिला, त्याची रिसिव्ह मागितली, तर आम्हाला असं सांगितलं गेलं की आमच्या इथल्या पोलीस स्टेशन मधल्या प्रिंटरची शाई संपली, आम्ही आता तुम्हाला झेरॉक्स काढून रिसिव्ह देऊ शकत नाही. 2 तारखेला दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, आमचं मेडिकल करायचंय, तिला मारहाण झाली, MLC करून घ्या, मेडिको लिगल केस करून घ्या, आम्हाला त्यांचं मेडिकल करून घेता येईल. ह्याच्यात काही मेडिकल करण्याची गरज नाहीये. तिथल्या तर एका कर्मचारी अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या पोलीस स्टेशनमध्ये असं काही होणंच शक्य नाहीये. मुळात या मुलींना जर तुम्हाला चौकशी करायची आहे तर जिथे सगळ्यांची चौकशी होते अशा सर्वसामान्य ठिकाणी सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी यांना का बसवलं गेलं नाही, यांना वेगळ्या रूम मध्ये का नेण्यात आलं, जिथे जास्त लोकांचं जाणं येणं नाहीये, जिथे सीसीटीव्ही नाहीये, हे मुळात का केलं गेलं. मुद्दा क्रमांक 2, यांना मी स्वतः सर, औरंगाबादच्या पोलिसांना, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस जे कामठे सर आहेत, मी स्वतः 4:15 वाजता, सर आपण ज्या मिसिंग मुलीला शोधत आहात ती मुलगी सध्या सखी वन स्टॉप सेंटर मुंढवा, जिल्हा महिला बालकल्याणच्या मुंढव्याच्या सेंटरला आहे, आपण कृपया तिथे जा, त्या मुलीची आपण जे स्टेटमेंट आहे ते घ्या, असं मी त्यांच्याशी बोलले. त्यावर कामठे सरांनी, आता तुम्ही मला सांगणार का चौकशा कशा करायच्या, अशा भाषेत उत्तर दिलं. त्या मॅडमच्या सोबत त्या तिथे बोलल्यानंतरही आमच्या मैत्रिणींना रात्री 8:30 वाजेपर्यंत तिथे त्यांनी डांबून ठेवलं. ठीक आहे, सगळा घटनाक्रम तुम्ही सांगितला. या सगळ्या घटनाक्रमावरून सुषमाताई असं दिसतंय की पोलिसांच्या बद्दलचे आक्षेप आहेत. खरं तर हे एकमेव प्रकरण नाही आहे. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसली, पोलिसांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. असं का होतंय आणि या प्रकरणात तुम्हाला वाटतं का की पोलिसांनी अॅट्रॉसिटी केली? सगळ्यात महत्वाची गोष्ट हे समजून घेतली पाहिजे की वैष्णवी हगवणे जेव्हा प्रकरण झालं तेव्हा आपल्यासह सगळे माध्यमकर्मी एक प्रश्न असा विचारत होते की जर त्या मुलीला इतका जाच होता तर ती पोलिसांमध्ये गेली का नाही. मुलीने पोलिसांमध्ये जायला पाहिजे होतं. आणि तेव्हा मी असं म्हणत होते की इथले सामाजिक मानदंड इतके वाईट आहेत की ती पोलिसांमध्ये गेली तर तिलाच वाईट चालीची, तिलाच बदफैली करणारी ठरवून मोकळे होतात आणि त्याच्यात पोलीस अग्रक्रमावर असतात. हे सगळं जर प्रकरण बघितलं तर आता म्हणजे गेल्या 2-3 दिवसांमध्ये ज्या मुलीच्या संदर्भाने, म्हणजे जी पीडिता आहे, जिचा सासरी छळ होत होता, तिचं नाव आपण अजूनही घेत नाही आहोत, हे फार विशेष आहे. खरं तर तिला न्याय देण्यासाठी मुळात ती दोषी नाहीये, ती काही नाहीये, ती न्याय मागायला आली, त्यामुळे तिचं नाव उघड करायला काहीच अडचण नव्हती. पण तिचं नाव उघड केल्यावर तिची बदनामी होईल का असं वाटायला लागतं. ज्या रिटायर्ड PSIच्या सांगण्यावरून, सखाराम सानप असं त्याचं नाव आहे, म्हणजे माध्यमे विचारतायत की त्याचं नाव काय, त्याचं नाव काय, तर त्याचं नाव आहे रिटायर्ड PSI सखाराम सानप. आणि सखाराम सानपांची सून आहे. आता सखाराम सानपांच्या सुनेने जर अर्ज केला तर तिला न्याय मिळायला हवा, पण सुनेलाच भीती वाटते की आपलं नाव पुढे आलं ना आपल्याला बदफैली करणारी ठरवलं तर. तिसरा मुद्दा किती महत्वाचा आहे की ज्या 3 मुलींना कोथरूड पोलिसांनी अशा पद्धतीने हॅरॅश केलेलं आहे, त्या मुली मीडियाला बाईट देताना चक्क तोंडाला रुमाल बांधून बाईट देतात. म्हणजे मुलींच्या मनात ही किती भीती आहे. कसा न्याय मागतील बरं पोरी की जर ज्या मुलींवरती अन्याय झालेला आहे त्याच मुली जर तोंडाला रुमाल बांधून त्यांच्यावरती बाईट देण्याची वेळ येत असेल तर हे गृहमंत्र्यांचं आणि इथल्या राज्य सरकारचं फार मोठं अपयश आहे. आता जरा पुढच्या मुद्द्याकडे येऊया की नाही त्यांना अटक वगैरे केली आणि त्यांना आम्ही कशी काय अटक केली.
एकतर तुम्हाला जेव्हा कधी विना वॉरंट अटक करायची असेल तर विना वॉरंट अटक करताना अटकेचे जे काही आपल्याकडे अधिकारी म्हणजे ज्याला काही फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 41, 42, 432(3) किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 69, 79, 81 व 120 प्रमाणे पोलिसांना थेट अटक करता येऊ शकते, विना वॉरंट करता येऊ शकते. अरे पण याचे ग्राउंड काय आहेत? तर ग्राउंड हे आहेत की मुळात गुन्हा सिद्ध झालेला आहे का, अटकेची मागणी झालेली आहे का, मुद्देमाल चोरीचा वगैरे काही मुद्देमाल सापडलेला आहे का, 302 किंवा 307 किंवा 376 सारखा गंभीर गुन्हा घडलेला आहे का, आणि यापैकी कुठलीही परिस्थिती या 3 मुलींच्या बाबत नसताना सुद्धा कोथरूडच्या प्रेमा पाटील ज्या पद्धतीने या मुलींशी वागतात किंवा संभाजीनगरच्या ज्या पोलीस कॉन्स्टेबल आहेत ज्या पद्धतीने या मुलींशी वागतात हे अत्यंत वाईट आहे. आता त्याच्या पुढचं म्हणजे कळीवर कळी इतकी घटनेची, तुषार दामगुडे इकडे आहेत, इकडे नवनाथ बन आहेत, आणि मला तुषार दामगुडे किंवा या सगळ्याच लोकांकडून जरा तरी लॉजिकल वागण्याच्या अपेक्षा आहेत, त्या अशा की कुठलीही गोष्ट थेट तुम्ही अर्बन नक्षलवादाशी जोडाल. म्हणजे जरा काय झालं की आता हे अर्बन नक्षलवादी आहेत आणि मग यांना अर्बन नक्षली लोक आहेत. अरे ती पोरगी न्याय मागते, समजा श्वेता पाटील सारखी पोरगी जिला सगळ्या पुण्यातली लोक ओळखतात, सेवा दलाच्या चळवळीतली लोक ओळखतात, जी अनेक वर्ष सेवा दलाच्या याच्यात काम केलंय, किशोर भगवान नावाचे जे काही एनजीओ चालवतात आणि त्यांच्याकडे अक्षरशः ती एका असंघटित क्षेत्रातनं आलेली मुलगी आहे, तिथून ती तिचं काम उभं करते. आता त्या पोरीला तुम्ही अर्बनी नक्सली ठरवण्यापर्यंत मी थेट मुद्द्यावरच येतो. म्हणजे भीक नको पण कुत्रावर असा ठीक आहे. तुषार दामगुडे आपल्या सोबत आहेत. तुषारजी, एका बाजूला या पीडित म्हणतायत आम्हाला न्याय हवाय, आमच्यावर अन्याय झाला असं त्या म्हणतायत, तुम्ही मात्र पोलिसांची बाजू घेताय आणि तुम्ही असं सांगताय की या सगळ्या पोलिसांवर दबाव टाकतायत. काय लॉजिक आहे? ताई म्हणतायत थोडं तर लॉजिकल वागा. विलासजी, तुम्ही काही सुरुवातीला उदाहरणं दिली. आज 2.25 लाख थेट पोलीस कर्मचारी आणि त्यांचं कुटुंबीय हा कार्यक्रम आज बघतायत. होय, ते इथले राजकीय पक्ष त्यांच्याबद्दल काय मत व्यक्त करतायत, त्यांना कसं गुन्हेगार ठरवलं जातंय हे ते बघतायत. आणि ते बघत असताना माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत की 5-25 उदाहरणं देऊन तुम्ही आमच्या पूर्ण पोलीस दलाला तुम्ही गुन्हेगार ठरवलं. नाही नाही नाही, मी थोडं थांबवतो, मी पुन्हा वाचू नको तो. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे असं म्हणालो मी. ती काळजी नक्की घेतली असेल ना जेव्हा बोललो असेल तेव्हा. ठीक आहे, मी माझे मित्र पोलीस आहेत आणि आम्हाला अभिमान आहे चांगल्या पोलिसांचा. प्लीज. आता हा विषय कोथरूडच्या पोलीस अधिकारी प्रेमा पाटील, अमोल कामठे, संजीवनी शिंदे यांच्या पुरता नाहीये. आज जे सांगितलं गेलं इथं ते अर्धवट सांगितलं गेलं. एक तर मिसिंग होते, मग तिची हत्या झाली, तिची विक्री झाली, तिच्या किडण्या काढून घेतल्या. हे तपासण्याचं काम कुणाचं आहे? हे प्रसार माध्यमांचं काम नाहीये, हे कुठल्या राजकीय पक्षाचं काम नाही, हे पोलिसांचं काम आहे. तो तपास करताना जेव्हा काही व्यक्तींकडे पोलीस गेले तेव्हा त्यांनी अचानक भूमिका घेतली की आम्ही म्हणू ते आधी करा आणि मग तुमचं आम्ही सगळं ऐकून घेऊ. त्याला पुरावा म्हणून त्यांच्याकडे शून्य गोष्टी आहेत. ते स्वतः सांगतायत फक्त की आम्हाला जातीवाचक शिव्या दिल्या, पण त्याला पुरावा म्हणून त्यांच्याकडे काही नाही. आणि हे आरोप करणारे कोण आहेत? तर मी तुम्हाला त्यांची उदाहरणं देतो. या ज्या आता इथं बसलेल्या आहेत श्वेता पाटील, हिंदू धर्मियांचा इतका पिसारा वाटला की त्यांनी त्या वडाच्या झाडाला फेरा मारू नये म्हणून त्यांनी मध्ये कांगावा केला. दुसरं त्यांनी काय केलं, त्यानंतर त्यांना गृहमंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत हे त्यांना सहन होत नाही. बीजेपी सरकारने पकडलेलं आहे हे त्यांचे समर्थक आहेत. या दुसऱ्याच्या मॅडम श्वेताजी एक मुद्दा आहे, एक मुद्दा. श्वेताजी, जर समजा जातीवाचक शिवीगाळ त्यांनी केली असेल तर त्याच्याबद्दल काय पुरावा आहे असं पोलीस म्हणतात. पोलिसांना प्राथमिक याच्यात दिसून आढळून आलेलं नाहीये. इथं बसलेले दुसऱ्या मॅडम आहेत परिक्रमा खोत, यांना CORO इंडिया, कोरो इंडिया नावाच्या एका एनजीओची फेलोशिप मिळालेली आहे. त्या कंपनीला करोडो रुपये परदेशामधून फंड येतो. या ज्या श्वेता पाटील आहेत त्या हिंदू धर्माचा द्वेष करतात,
ते आमच्या सरकारचा द्वेष करतात, ते आमच्या पोलिसांवरती अर्बन नक्षलींच्या इशाऱ्यावरती त्यांनी स्वतः सचिन माळी आणि शीतल साठेंच्या बरोबर फोटो टाकल्याचं नाही बघा. बरं फोटो टाकून काय झालं? नाही ना असं जेंडर भेद निर्माण करून तिथे कुटुंब संस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चाललाय, त्याप्रमाणे इथं चाललेला आहे. बरं एक मिनिट नवनाथराव मला एक मिनिट नवनाथराव मला सांगा, या सगळ्या प्रकरणात सातत्यानं पोलिसांची भूमिका संशयास्पद राहणं, पोलिसांनी कुठं कर्तव्यात कसूर करणं, कुठे चुकीच्या पद्धतीनं वागणं, अनेक पोलिसांचं निलंबन होणं, ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवत आहेत? पोलिसांच्या थेट निष्पक्षपणावरती सवाल उपस्थित केला जातोय. काही पोलीस सरकारची बदनामी करण्यासाठी कारणीभूत ठरतायत का? आणि मग अशा लोकांवर कारवाई काय करणार आहात तुम्ही? विलासराव, आमच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी गृह खात्याचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ताईंना मला फक्त आठवण करून द्यायची की या राज्यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्बस्फोट प्लान करायचा, पोलिसाच्या माध्यमातून बॉम्बस्फोट प्लान करायचा आणि तो पोलीस अधिकारी काय लादेन आहे का अशा पद्धतीचं त्याचं समर्थन करायचं, अशा पद्धतीची परंपरा त्या पक्षाची राहिलेली आहे. एवढंच नाही तर परमवीर सिंगांच्या माध्यमातून कशा पद्धतीने वसुली केली जायची हे परमवीर सिंग त्यावेळेला अधिकारी असताना त्यांनी पत्र लिहून सांगितलं होतं. त्यावेळेला गृह खात्याचा कारभार कसा होता हे महाराष्ट्रानं बघितलं. एवढंच नाही तर कोविडच्या काळात एका पत्रकाराला घरात उचलून आणून मुंबईपर्यंत अटक करण्याचा प्रकार देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलं होतं. त्यांचं काय ते झालं, आजचं बोलूया ना आपण आजचं बोलूया. गृह खात्याचा कारभार कसा होता त्याबद्दल ते बोलतायत, म्हणून मी याबद्दल सांगतो की गृह खात्याचा कारभार कसा होता याची थोडीशी चाचपणी त्यांनी थोडंसं स्वतःमध्ये आत्मचिंतन केलं. आज मी सांगतो, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. ताई बोलू द्या ना, ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. ताई ऐकून घ्या, थोडंसं ऐकून घ्या आणि मग बोला. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते कारभार करतात. आता पुण्याच्या प्रकरणावर आपण बोलूया. पुण्यामध्ये जर आपण आरोप करतोय की अशा पद्धतीनं गुन्हा नोंदवला नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अॅट्रॉसिटीचा कायदा जर का एखाद्या प्रकरणामध्ये तक्रार आली त्याबद्दलची तक्रार पुढे गेली नाही आणि जर तक्रार पुढे गेली नाही आणि अशा पद्धतीनं अॅट्रॉसिटी बद्दलची तक्रार करताना जर का काही अडचण असेल तर या प्रकरणामध्ये आपल्याला कोर्टाचा दरवाजा ठोठावता येतो. सुषमाताई असतील किंवा सुजात आंबेडकर असतील हे सगळे तुम्हाला असं नाही वाटत प्रत्येक गोष्टीत कोर्टात जायचं का? आता विलासराव जर का तुमचा इथल्या व्यवस्थेवर विश्वास नसेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मार्ग दाखवलेला आहे की मला या व्यवस्थेवर विश्वास नाहीये, मला कोर्टामध्ये जाता येईल. पण प्रत्येक गोष्टीत कोर्टात जायचं, सोमनाथला न्याय मिळेल, सुप्रीम कोर्टात जावं लागलं. विलासराव ऐकून घ्या, झुंडशाही करायची आणि झुंडशाही करून आम्ही म्हणेल तसंच झालं पाहिजे. ठीक आहे सुषमाताई, झुंडशाही सुरू आहे, झुंडशाहीच्या माध्यमातून आम्हाला हवं तेच करा, आम्ही म्हणू तेच करा असं केलं जातं असा त्यांचा आरोप आहे. विचार केला पाहिजे आपण कोर्टाच्या. शेवटचा एक मिनिट प्लीज सुषमाताई प्लीज.